स्तुती, आराधना आणि जय जयकार करत असताना प्रभू आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करणारा देव आहे. आणि म्हणून त्या प्रभूला धन्यवाद देत असताना स्तुती, आराधना आणि जय जयकार करत असताना प्रभू आज आमच्याशी बोलणार. देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. पवित्र आत्मा आम्हाला अद्भुत रीतीने चालवणार. त्या प्रभूला धन्यवाद असो. आणि मग बायबल सांगतंय की जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देव कन्या व देव मुलं आहेत. आज आम्हाला देवाचा आत्मा चालवत आहे. देवाचा आत्मा आम्हाला उभा करत आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने सहाय्य करणारा देव आहे. आम्ही पाहतो लेन समयामध्ये जात असताना 40 दिवसाच्या उपास आणि प्रार्थनेमध्ये जाण्याच्या अगोदर आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित करत असताना, प्रभूवर विश्वास ठेवत असताना आम्ही पाहतो की 40 दिवस उपास आणि प्रार्थना याचं महत्व काय आहे. 40 दिवस आम्ही उपास करतो, प्रार्थना करतो. आम्ही पाहिलेलं आहे, जकर्याच्या पुस्तकामधून वाचलो. जकर्याचं पुस्तक आम्ही गेल्या आठवड्यामध्ये प्रार्थना केली, वाचले. देवाच्या वचनाच्या द्वारे देवाने आम्हाला चालवलं की आम्ही कुणासाठी उपास धरतो आणि कशासाठी धरायला पाहिजे. या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. आम्ही स्वतःसाठी उपास धरतो का देवाने आमची उन्नती करावी, देवाने आम्हाला त्याच्या सेवेमध्ये अधिक वाढवावं, पवित्र आत्म्याने आम्हाला अधिक भरावं, यासाठी आम्ही उपास आणि प्रार्थना करतो. आज आम्ही प्रार्थना करत असताना, देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, स्तुती आणि आराधना करत असताना परमेश्वराचं वचन आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. आणि म्हणून आज आम्ही पाहतो की 40 दिवसाचं महत्व काय आहे. 40 दिवस उपास आणि प्रार्थना का करायला पाहिजे, या गोष्टीकडे आज आम्ही विशेष करून लक्ष देणार. आम्ही पाहतो मंडळीमध्ये पुष्कळ बहिणी आहेत, पुष्कळ भाऊ आहेत, लेकरं आहेत की 40 दिवस उपास आणि प्रार्थना करतात. आम्हाला माहिती आहे की यशायाचा ग्रंथ याचा 58 अध्याय मी वाचतो आणि त्यामध्ये आमचे उपास कसे असले पाहिजे, आमच्या उपासाचं कारण काय असायला पाहिजे, आम्ही उपास कशासाठी केला पाहिजे. परंतु बायबल सांगतं, देवाचं वचन आम्ही वाचत असताना, यशायाचा ग्रंथ 58 अध्याय वाचत असताना त्यामध्ये असं म्हणतंय, तुमचे हल्लीचे उपास असे आहेत. तुम्ही जे उपास आणि प्रार्थना करता, तुमचे हल्लीचे उपास असे आहेत की तुम्ही उपास धरता त्यावेळेस तुम्ही आपलं कामकाज करता, तुम्ही काबाड कसे करता आणि उपासाच्या दिवशी तुम्ही काय करता, कटकटी करता, असं बायबल सांगतं. उपास आहे, उपास झालेला आहे, प्रभूवर आमचा विश्वास पण आहे, परंतु सत्य अजून आम्हाला समजलेलं नाही. पुष्कळ बहिणींना भावांना सत्य समजलेलं आहे. आणखीन काही बहिणी आहेत, काय भाऊ आहेत, काय मंडळीमध्ये आहेत, काय वचन ऐकणाऱ्या बहिणी आहेत, भाऊ आहेत की परमेश्वराचं वचन आज तुमच्याशी आणि माझ्याशी आज बोलत आहे. आम्ही उपवास धरतो, उपवास धरल्यानंतर बायबल सांगतं आम्ही उपवास धरतो त्यावेळेस कटकट करतो, उपवास धरतो काबाड कष्ट करतो, उपवास धरतो त्यावेळेस आम्ही आमच्या घरातले कामं काढतो. परंतु उपवास 40 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थनेचं महत्व काय आहे हे आज आम्ही पाहणार आहे. देवाचं वचन बायबल सांगतं, ज्यास आम्ही वचन वाचतो, वचन आम्हाला समजून येतंय की परमेश्वराचं वचन विश्वास नाही, परमेश्वराचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. आणि जर आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येतंय, पहिले राजे याचा 19 अध्याय, पहिले राजे 19 अध्याय आणि त्यामध्ये काही वचन आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येतंय. 7 वचनापासून आम्ही वाचू आणि त्या वचनामध्ये आज आम्हाला समजून येतंय की 40 दिवस उपवास आणि प्रार्थनेचं महत्व काय आहे. आम्ही वाचू, काय म्हणते पहा वचन. हा 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 प्रभूचं वचन बायबल सांगतं, प्रभूचं वचन सांगतं. परत एकदा वाचा. परमेश्वराचा दूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे. आज आम्ही देवाचं वचन वाचत असताना आज देवाचं वचन आमच्याशी काय बोलत आहे. देवाचं वचन
जिवंत आहे, त्याच्यामध्ये प्राण आहे, त्याच्यामध्ये जीव आहे आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे की मनुष्य मात्राचं ते प्रकाश देणार असं देवाचं वचन आहे. आणि मग बायबल सांगत, हे देवा तुझं वचन माझ्या पावला करता दिव्याप्रमाणे आहे. आमेन, हालेलुया. बायबल सांगत या ठिकाणी प्रभूचा दूत पुन्हा एलिया विषयी या ठिकाणी देवाचं वचन आम्ही वाचत असताना एलियाला परमेश्वराचा संदेश आला. देवाने निवडलेला मनुष्य होता, देवाने हाक मारलेला होता, देवाने बोलवलेला मनुष्य होता, प्रभूच्या सेवेकरता त्याला वेगळं केलेलं होतं. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा, पहिल्यांदा येऊन गेला. आम्ही वचन ते वाचलं नाही, 19 अध्याय आणि सुरुवातीपासून वाचत असताना आम्हाला समजून येतंय निकाऱ्यावरची भाकर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु 7व्या वचनाकडे आज आम्ही विषय 7, 8 आणि 9 वचनापर्यंत आम्ही वाचणार आहोत. आणि या 2 वचनामध्ये देवाचा आत्मा तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आज काय बोलणार आहे. 40 दिवसाच्या उपास आणि प्रार्थनेचं महत्व काय आहे या ठिकाणी मी वाचतो. प्रभूचं वचन सांगतं, परमेश्वराचा दूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ. देवाचा दूत त्याला स्पर्श केला. एलियाकडे आलेला आहे. एलियाला देवाचा देवदूताने स्पर्श केला आणि त्याला म्हटलं, उठ, खा, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करायचा आहे. आमेन. देवाचं वचन आम्ही वाचत असताना उठ आणि खा या शब्दामध्ये देवाने आम्हाला आध्यात्मिक अर्थ जर पाहिला, आम्हाला उठणं महत्वाची गोष्ट आहे. या 40 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये आम्ही एका ठिकाणी बसून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये बसायचं नाही, तर प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे, उठ, जे येत आहे ते तू सेवन कर, खा. एजकेलचं पुस्तक वाचत असताना एजकेलच्या पुस्तकामध्ये प्रभूचं वचन सांगतं, प्रभू असं कोणतं अन्न देत आहे की आम्हाला ते खाण्यासाठी, आम्हाला सेवन करण्यासाठी. बायबल सांगतं देवाचं वचन वाचत असताना आम्ही पाहतो, एजकेलचं पुस्तक वाचत असताना एजकेलच्या पुस्तकामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला समजून सांगत आहे. आणि प्रभूचं वचन बायबल आम्ही वाचत असताना प्रभूचं वचन काय सांगतंय पहा. एजकेलचं पुस्तक 3रा अध्याय आणि प्रभूचं वचन त्याकडे आलेलं आहे आणि त्याला म्हणत आहे, मानव पुत्रा, तुझ्या समोर जे आलेलं आहे ते तू सेवन कर. काय म्हणते वाचा जरा. एजकेलचं पुस्तक 3रा अध्याय आणि 1ल्या वचनापासून काय म्हणते पहा. तो म्हणाला, तो म्हणजे परमेश्वराच्या दूताकडनं परमेश्वराला आलेला संदेश एजकेलाकडे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, तो मला म्हणाला, मानव पुत्रा, तुझ्या पुढे जे आले आहे ते सेवन कर, ते खा. हा पट सेवन कर. आमेन, हालेलुया. देवाचं वचन आज आम्ही ऐकत असताना, देवाचं वचन आमच्याकडे आलं असताना प्रभूचं वचन एलियाला आलेलं आहे आणि एलियाला प्रभूचं वचन सांगतं आणि देवाचं वचन म्हणते दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हटला, उठ, हे खा, कारण तुला भारी असा वाटेल तो प्रवास करायचा आहे. हालेलुया. एजकेलकडे देवाचं वचन आलंय, मानव पुत्रा, जो पट तुझ्या समोर आहे तो तू काय कर, सेवन कर, खा. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना शुभवर्तमान मध्ये असं सांगते वचन, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने, प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया. आज जर तुम्हाला आणि मला जगायचंय, तुम्हाला आणि मला जीवन पाहिजे असेल, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल, पुष्कळ आयुष्य पाहिजे असेल, आम्ही प्रभूचं वचन सेवन केलं पाहिजे. आणि त्यामध्ये प्रभूचं वचन बायबल सांगतं, एलियाकडे देवाचं वचन आलं आणि त्याला म्हटलेलं आहे, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करायचा आहे. आणि मग 8व्या वचनामध्ये काय म्हणते पहा, त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले, त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस 40 रात्री चालत जाऊन
आमेन. हालेलुया. देवाचं वचन काय सांगतं? आज आम्ही आमचे आध्यात्मिक नेत्र जर उघडले केले, आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन प्रभूला समर्पित केलं, पवित्र आत्मा आम्हाला समजावून सांगतो. आणि मग देवाचं वचन या ठिकाणी पाहतो 40 दिवसाचं महत्व काय आहे, 40 दिवस उपवास आणि प्रार्थना का करायचं, याचं कारण आहे एलियाकडे संदेश आला आणि एलियाला संदेश असा आला की जे तुझ्या समोर आहे उठ, ते सेवन कर, ते खा. आणि प्रभूच्या व सांगण्याकडून एलियाने काय केलं 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, त्याने उठून त्यानं सेवन केले. बायबल सांगतं देवाचं वचन. आज आम्ही प्रभूच्या मेजाजवळ येण्याच्या अगोदर आम्ही आमची तयारी केली पाहिजे. प्रभूचं वचन असं बायबल सांगतं, आमच्या पूर्वजांनी स्वर्गातून उतरलेला मान्ना ते खाल्ले खरं, परंतु ते मरून गेले. परंतु प्रभू नव्या करारामध्ये प्रभूचं वचन सांगतं, मी स्वर्गातून उतरणारे जिवंत अशी भाकर आहे, मी जीवनाची भाकर आहे. जो कोणी भाकर खाईल शेवटल्या दिवशी मी त्याला उठवेल. तो मेला असला तरी तो जगेल, असं बायबल सांगतं. आज देवाचं वचन वाचत असताना, आध्यात्मिक अर्थ आम्ही वाचत असताना त्यामध्ये असं म्हणतंय, त्याने उठून ते अन्न सेवन केले, त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. तो उठलेला आहे, अन्न सेवन केलेलं आहे. आज प्रभूचं वचन सांगतं आम्हाला उठणं गरजेचं आहे. या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही एका जागेवर बसू नये, आम्ही एका ठिकाणी बसू नये. फक्त उपवास धरून आम्ही प्रार्थना करत आहे, उपवास धरून आम्ही आमचं कामकाज करत आहे, उपवास धरून कटकट करत आहे, उपवास धरून आम्ही आमच्या कामगारांना कामं लावत आहे, असं यशया 58 मध्ये सांगतं. परंतु उपवास कसा असायला पाहिजे? जे बंधनात आहेत त्यांचे बेड्या सोडवाव्यात, जे बंधनात आहेत त्यांच्या बेड्या सोडवावेत, त्यांच्या ओझ्यातून त्यांना मुक्त करावं, त्यांना त्यांच्यातून बंधनातून, त्यांच्या पापातून, त्यांच्या क्लेशातून त्यांना बाहेर काढावं. असा तुमचा उपवास असायला पाहिजे, असा मला पसंत पडणारा उपवास असायला पाहिजे, असं प्रभूचं वचन सांगतं. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं, ज्यावेळेस एलियाने हे अन्न आणि पाणी सेवन केलं, या अन्नाच्या आणि पाण्याच्या बळावर 40 दिवस आणि 40 रात्र तो चालत आहे. आता चालणं याचा अर्थ काय? प्रभूने दिलेला जो प्रवास आहे, प्रभूने दिलेलं जे कार्य आहे, प्रभूने दिलेली जे आज्ञा आहे, त्या आज्ञा त्याला सांगितली, त्या आज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याला 40 दिवस आणि 40 रात्र त्याला चालावं लागलं. आज आम्ही 40 दिवस उपवास करतो, संध्याकाळी सोडतो. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं 40 दिवस आणि 40 रात्र त्या अन्नाच्या आणि त्या पाण्याच्या जोरावर तो चालत आहे, तो चालत आहे. आम्ही देखील उपवास आणि प्रार्थना करत असताना आम्ही चालायला पाहिजे. चालणं याचा अर्थ सुवार्ता सांगणं, प्रभूची घोषणा करणं, प्रभूचं तारण जाहीर करणं, आमच्या जीवनात केलेले जे चमत्कार आहे आम्ही इतरांपर्यंत सांगणं की येशूने माझ्या जीवनात काय केलेलं आहे, प्रभूने माझं जीवन कोणत्या प्रकारे आशीर्वादित केलेलं आहे. बायबल सांगतं, जर आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येतंय की परमेश्वराचं वचन सामर्थ्याने बोललेलं आहे, परमेश्वराचं वचन विश्वासने आहे, सत्य आहे. आणि म्हणून अनुवादाचा ग्रंथ आम्ही वाचत असताना अनुवादाच्या ग्रंथामध्ये देखील प्रभूचं वचन सांगतं, अनुवादाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये वाचत असताना प्रभू आज आम्हाला बोलवत चालवत आहे. काय म्हणते पहा प्रभूचं वचन, अनुवादाचं पुस्तक 9वा अध्याय 9 ते 10. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन किती विश्वासने आहे, परमेश्वराचं वचन सामर्थ्याने बोललेलं आहे. आम्ही पाहतो की प्रभूच्या वचनामध्ये आम्ही ऐकलेलं आहे, प्रभूचं वचन विश्वासने आहे. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन बायबल सांगतं
अनुवादाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 9 आणि 10 वचनापर्यंत वाचत असताना आम्हाला समजून येते की परमेश्वर तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर बोलत आहे. आम्ही पाहिलेला एलियाला जो आहे प्रभूंनी सांगितलेलं आहे, जे तुझ्या समोर आलेला आहे, पुन्हा देवाने त्याला उठवलं, दुसऱ्यांदा उठवलं आणि त्याला सांगितलं उठ, हे तू खा. आणि ज्यावेळेस त्यांनी ते अन्न आणि ते पाणी खाल्लं आणि पिलं, त्या अन्नाच्या बळावर तो 40 दिवस 40 रात्र चालत आहे. या ठिकाणी मोशे ज्या मंडळीसाठी प्रभूने त्याला हाक मारली, त्याला बोलवलं, प्रभूने जी सेवा दिली, प्रभूने जे कार्य दिलं, अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो आणि त्यामध्ये स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा वाचू आपण. हा, दगडी पाट्या म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी केलेल्या कराराच्या पाट्या. हा, कराराच्या दगडी पाट्या म्हणजे तुमच्यासाठी, म्हणजे मंडळी बरोबर देवाने केलेला जो करार आहे. दगडी पाट्या म्हणजे कराराच्या पाट्या घेण्यासाठी मी पर्वतावर चढून गेलो. लक्ष द्या, चढणं जाणं. या ठिकाणी मी पर्वतावर चढून गेलो तेव्हा मी तेथे 40 दिवस 40 रात्र राहिलो. काय केलेलं आहे? 40 दिवस आणि 40 रात्र राहिलो. पुढं वाचत असताना आम्हाला समजून येत आहे, ज्यावेळेस 40 दिवस आणि 40 रात्र तो चालत आहे, तो डोंगर चढून वर गेलेला आहे आणि वर चढून जात असताना जी सेवा दिलेली आहे, जी मंडळीसाठी कार्य दिलेलं आहे, ज्या मंडळीसाठी परमेश्वराने निवडलेलं आहे, ज्या देवाच्या कार्यासाठी प्रभूने मला हाक मारलेला आहे, मला वेगळं केलेलं आहे, ते कार्य पूर्ण करण्यासाठी बायबल सांगतं 2 सेवकाविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहिलं जो आहे तो एलिया विषयी लिहिलेला आहे. एलियाला सांगितलं तुला भारी प्रवास करायचा आहे. आज देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. जर देवाने आम्हाला बोलवलेलं आहे, का निवडलेलं आहे? आम्ही उपवास धरतो का धरतो? आम्ही स्वतःसाठी उपवास करताय का आम्ही देवाचं कार्य अधिक वाढावं म्हणून उपवास करतो? म्हणून या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, एलियाला संदेश आला, उठ, तुला भारी प्रवास करायचा आहे. हा भारी प्रवास म्हणजे काय आहे? संकट आहे, दुःख आहे, कष्ट आहे, क्लेश आहेत, अडचणी आहेत. या गोष्टीमधून देखील तुला प्रवास करायचा आहे. परंतु प्रभूचं वचन सांगतं, धीर धर, कारण मी परमेश्वर जगाला जिंकलेला देव आहे. हालेलुया. या ठिकाणी तो भारी प्रवास करत आहे. मोशेला देवाची आज्ञा झाली की जी मंडळी मी तुझ्या हातात दिलेलं आहे, जे इस्रायल लोक तुला दिलेले आहे, जे मिसर देशामधून त्यांना तू बाहेर घेऊन जात आहे, त्याच्या अगोदर मी तुला सांगतो, प्रभूने त्याला एक आज्ञा दिली. मानवा बरोबर, मंडळी बरोबर परमेश्वराने केलेला करार, दगडी पाट्या म्हणजे या ठिकाणी आम्ही वाचतो वचन. काय म्हणते? देवाचं वचन वाचत असताना आम्हाला समजून येते. काय म्हणते पहा. आणि हा हा नाही, असं वाचा. दगडी पाट्या म्हणजे हा, दगडी पाट्या म्हणजे काय? दगडी पाट्या म्हणजे देवाने तुमच्यासाठी केलेल्या कराराच्या पाट्या घेण्यासाठी मी पर्वतात चढून गेलो. देवाने तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर केलेला करार, इस्रायला बरोबर आणि देवा संगती झालेला करार. या करारामध्ये काय? परमेश्वराने त्यांना नियम दिले, परमेश्वराने त्यांना नियम शास्त्र दिलं. आजच्या दिवसामध्ये परमेश्वराने जो करार केला तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर, तो करार साधा नाही. तो करार जो आहे तो कसा करार आहे? साधा करार नाही. आम्ही अनुवादाच्या पुस्तकामध्ये वाचतो, ज्या पाट्या म्हणजे ज्या दगडी पाट्या म्हणजे तुमच्या बरोबर केलेला जो करार आहे, तो करार, जो नियम, जे शास्त्र नियम शास्त्र दिलं, आजच्या दिवसामध्ये देवाने आमच्याशी करार केलेला आहे. कोणता करार केला? बायबल सांगतं, हे माझ्या रक्तामध्ये नवा करार आहे. योहान पुरुषवर्तमान 6 अध्याय वाचत असताना तुम्हाला आणि मला समजून येतंय की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यांना वेगळं केलेलं आहे, ज्यांना बाजूला केलेलं आहे, बायबल सांगतं हा करार तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभूने केलेला आहे. हा करार कोणता आहे? त्याच्या रक्तामध्ये केलेला नवा करार आहे.
मोशे बरोबर जो केलेला करार आहे, इस्रायल लोकांना दाखवून द्यायचं होतं, नियमशास्त्र द्यायचं होतं. आणि नियमशास्त्र आणण्याकरता जो ज्यांनी त्याला, ज्या देवाच्या दासाला मोशेला देवाने निवडलं, त्याला भारी प्रवास करायचा होता. तो डोंगर चढून त्याला वर जायचं होतं. तुम्हाला आणि मला जर देवाने निवडलेलं आहे, या जगामधून चालत असताना आम्हाला देखील भारी प्रवास करायचा आहे. आम्हाला देखील एक भारी प्रवास म्हणजे काय? कठीण आहे, दुःख आहे, समस्या आहेत, वादळ आहे, निंदा आहे, छळ आहे, त्रास आहे, अनेक प्रॉब्लेम तुमच्यावर येतील. परंतु प्रभूचं वचन सांगतं, सदा सर्व काळ मी तुझ्या बरोबर असणारा दैव आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या संगती राहणारा दैव आहे. म्हणून बायबल सांगतं, देवाचं वचन या ठिकाणी वाचत असताना 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, परत एकदा वाचा. बोटाने लिहिलेल्या देवाच्या बोटाने लिहिलेल्या 2 दगडी पाट्या परमेश्वराने मला दिल्या. ज्यावेळेस 40 दिवस उपास आणि प्रार्थना करून त्याने डोंगर चढून गेला, त्यावेळेस देवाच्या बोटाने लिहिलेल्या 2 दगडी पाट्या त्या प्रभूने मला दिल्या. आणि मंडळी जमली होती. मंडळी जमली होती त्या दिवशी, जेवढी वचने परमेश्वराने पर्वतावरील अग्नीतून तुम्हाला सांगितली, तेवढी सर्व त्या पाट्यावर होती, लिहिलेली होती. आमेन. त्या पाट्यावर लिहिलेली होती. 11 वचन, त्या पाट्यावर लिहिली होती 40 दिवस 40 रात्र लोटल्यावर आमेन. कधी दिल्या? 40 दिवस आणि 40 रात्र लोटल्यावर, भारी प्रवास केल्यानंतर परमेश्वराने ती पाट्या माझ्या हातात दिल्या. ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर आहे, ज्यावेळेस तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता, पुष्कळ बहिणी आहेत, पुष्कळ भाऊ आहेत, उपवास आणि प्रार्थना करत, हे वचन वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येणार, का उपवास आणि प्रार्थना करायचंय? 40 दिवस उपवास प्रार्थना काय करायचं? देवाने तुम्हाला वेगळं केलेलं आहे. कुणा करता? मंडळी करता. बायबल सांगतं या ठिकाणी. आणि मग देवाचं वचन बायबल सांगतं, तेव्हा आणि मंडळी जमली होती त्या दिवशी, जेवढी वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हाला सांगितली, तेवढी सर्व त्या पाट्यावर लिहिलेली होती. मंडळी जमलेली होती, मंडळी एकत्रित होती. मंडळीला चालवण्यासाठी, देवाने मंडळीला उभा करण्यासाठी ज्या बहिणींना, ज्या भावांना निवडलेला आहे, त्यांनी या उपवास आणि प्रार्थनेमध्ये देवाचा आत्मा एक आम्हाला समजून येते. उपवास आणि प्रार्थनेचं महत्व काय आहे प्रभूचं वचन सांगतं. आणखीन एक आम्ही सर्वात मोठं उदाहरण पाहतो. आम्ही पाहिलेल्या एलियाला भारी प्रवास करावा लागला. भारी प्रवास म्हणजे दुःख आहे, कष्ट आहे, संकट आहे. त्या प्रवासातून गेल्यानंतर परमेश्वराने एक त्याला सार्वकालिक जीवन, एक आशीर्वादित जीवन दिलं. परमेश्वर मोशेला देवाने निवडलं, मोशेवर जबाबदारी दिली. मोशे ज्यावेळेस नियमशास्त्र आणा गेला, त्यावेळेस त्याला 40 दिवस 40 रात्र तो प्रवास करावा लागलेला आहे. आज तुम्हाला आणि मला सेवा करत आहे, सेवा करायची आहे. आम्ही 40 दिवस उपवास आणि प्रार्थना करत असताना परमेश्वराने दिलेली जी सेवा आहे, परमेश्वराने दिलेले जे कार्य आहे, ते पूर्ण करायचं असेल तर आमचं जीवन प्रभूला दिलेलं पाहिजे, समर्पित केलं पाहिजे. प्रभूने आपल्या पुत्राला या जगात पाठवलं. प्रभूने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. आणि या जगामध्ये पाठवलं असताना आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील या दिवसामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र ते परीक्षेमधून त्याला जावं लागलं. मत्ती कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय आम्ही वाचत असताना त्यामध्ये आम्ही समजतोय, लूक कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय 1 वचनापासून 8 पर्यंत आहे. लूक कृष्णवर्तमान वाचा. वाचा. लूक 1:4 काय? वाचा. लूक कृष्णवर्तमान 4था अध्याय 1 पासून 8 वचनापर्यंत काय म्हणतोय पहा मोठ्याने. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन यार्देनेपासून, लक्ष द्या आता,
प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस सुवार्ता कार्यासाठी उभा केलेला आहे, ज्या कार्यासाठी प्रभूंनी पाठवलेलं आहे, ज्या कार्यासाठी पाठवलेलं आहे, ते कार्य पूर्ण करण्यासाठी बायबल सांगतं त्याने सर्व नियम पूर्ण केले. यार्देनेतून बाप्तिस्मा घेऊन तो वर आला आणि त्याला आत्म्याने प्रभूचं वचन सांगत आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. हा 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 देवाचं वचन बायबल सांगतं. आम्ही पाहिलेलं आहे, एलियाला जो देवाने सांगितलं, एलियाला परमेश्वराचा दूत येऊन कितींदा बोलला? दुसऱ्यांदा येऊन म्हणाला, उठ आणि सेवन कर, कारण तुला काय करायचं आहे? भारी प्रवास करायचा आहे. मोशेला परमेश्वराची आज्ञा झाली, ज्या इस्रायल लोकांना मी तुला सोडवायला सांगितलेलं आहे, उठ आणि होरेब डोंगराकडे तू ये. तो उठलेला आहे, होरेब डोंगराकडे तो निघाला. आज परमेश्वरने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. परमेश्वराचं वचन तुमच्याशी माझ्याशी बोलत आहे. यशायाचा ग्रंथ त्याचा 60 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं, उठ प्रकाश मारो, कारण प्रकाश तुझ्याकडे येत आहे. आम्ही उठलं पाहिजे. 40 दिवसाची उपास प्रार्थना करायची आम्हाला. जर प्रभूचं कार्य करायचं आहे, प्रभूची सेवा करायची, तुम्हाला आणि मला उठलं पाहिजे. तुम्हाला आणि मला उठलं पाहिजे. उठ, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावलेलं, असं बायबल सांगतं. आणि मग देवाचं वचन आम्ही वाचत असताना या 40 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये तुम्हाला आणि मला उठणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आणि मला चालणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आणि मला सेवा करणं महत्वाची गोष्ट आहे. बायबल सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त यार्देनेमधून बाप्तिस्मा घेऊन वर आला, त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं, येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता यार्देने पासून माघार आला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस अरण्यात नेले. ते सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते समाप्त झाल्यावर त्याला भूक लागली. 40 दिवस आणि 40 रात्र समाप्त झाले, संपलेले उपास, आणि मग भूक लागली. सैतान त्याच्या जवळ आला. जर तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याला आज्ञा कर, भाकरी हो. त्याला माहिती होतं प्रभूचं वचन. आज जर तुम्हाला आणि मला सांगितलं, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये शब्दामध्ये सामर्थ्य आहे, आणि तुम्ही बोललं की, तुम्हाला मी जर म्हटलं की लगेच तुम्ही म्हणसाल, भाऊ आम्ही उद्या घेऊन येते, उद्या घेऊन येतो. या ठिकाणी पवित्र आत्मा प्रभू येशूच्या संगती बायबल सांगतं, तो आत्म्याने परिपूर्ण होता. आम्ही देखील आत्म्यामध्ये परिपूर्णता आमच्यामध्ये असली पाहिजे. बायबल सांगतं, आमच्यामध्ये पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो, अग्नीच्या जीवा आमच्यावर येतात. काल आम्ही वचन वाचलं, ऐकलं, आणि त्यामध्ये आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येतं प्रेषितांचे कृत्य याचा दुसरा अध्याय, आणि त्यामध्ये एक अग्नीच्या जीवा प्रत्येकावर बसल्या आणि पवित्र आत्म्याने त्यांना वाचा दिली. पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलत होता. आज या ठिकाणी देवाचं वचन बायबल सांगतं, आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येतं की प्रभू परमेश्वर देवाने ज्या कार्यासाठी येशूला पाठवलं होतं, ज्या कार्यासाठी आपल्या पुत्राला पाठवलं होतं, ते कार्य करण्याच्या अगोदर भारी प्रवासातून त्याला जावं लागलं. हा भारी प्रवास कोणता आहे? आम्ही बायबल वाचताना आम्हाला समजून येतं, त्याचं मरण जे आहे हे साधन होतं. सर्व जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आले, सर्व जगाचं पाप. आणि ज्यावेळेस तो पाप त्याच्यावर लादण्यात आलं होतं, पित्याने त्याच्यावरची नजर काढून टाकली. पित्याने आपलं तोंड त्याच्यापासून फिरवलं, आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर एकटा पडला. बायबल सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर एकटा पडला, आणि तो म्हणतो, एलेई एलेई एलेई
लमा सबक्तनी, माझा देवा तू माझा त्याग का केलास? सर्व जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आले होते आणि पाप त्याच्यावर लादण्यात इतकं पाप भयानक होतं. परमेश्वराने आपलं तोंड फिरवलं. असला भारी प्रवास प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या करता आणि माझ्या करता त्यांनी केलेला आहे. आणि बायबल सांगत सर्व शब्द त्या ठिकाणी बोलल्यानंतर प्रभू पुढे जर वाचत गेलो मग कृष्ण वर्तमान 4 अध्याय आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या सैतानाला म्हणतो, अरे सैताना माझ्यापासून चालता हो, निघून जा. आणि मग सैतान सोडून त्याला निघून गेला. जे कार्य त्याला करायचं होतं या परीक्षेमध्ये त्याला द्यायची होती, या कठीण परिस्थितीमधून जायचं होतं, भारी परिस्थितीमधून जायचं होतं. 40 दिवस उपास आणि प्रार्थना त्यांनी केली. करंथीकराचं पत्र याचा 10वा अध्याय आणि 13 वचन वाचत असताना आम्हाला समजून येतंय की जो भारी प्रवास आहे, जे कठीण प्रवास आहे, पहिले करंथी याचा 10वा अध्याय आणि 13 वचन काय म्हणते पहा. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही. आणि देव कसा आहे? विश्वासनीय. तुमच्यावर आणि माझ्यावरती परीक्षा आली नाही. तुमच्यावर माझ्यावर तो प्रसंग आला नाही जो एलियावर आला होता, जो मोशेवर आला होता, जो येशूवर आला होता. तो प्रसंग नाही. देवाने आम्हाला त्यातून बाहेर काढलेला आहे. देवाने त्यातून आम्हाला वेगळं केलेलं आहे. म्हणून बायबल सांगतो या ठिकाणी काय म्हणतं वचन, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. आणि देव विश्वासनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्यावर येणारी परीक्षा तुमच्या शक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर आमेन हालेलुया. परीक्षेत तुमच्यावर गुदरणार नाही, तर त्या परीक्षेतून तुम्हाला निभावण्याचा मार्ग देखील उपाय करील. कशासाठी उपाय करील? यासाठी की तुम्ही सहन करावयास समर्थ व्हावे. परमेश्वर एक उपाय करणार आहे की ती परीक्षा सहन होण्यासाठी आम्हाला काय करणार आहे? समर्थ सहाय्य करणार आहे. परमेश्वर तुमचा आणि माझा सहाय्य करत आहे. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय वाचत असताना आम्हाला समजून येते 12 वचनामध्ये देव सामर्थ्य पुरवणार आहे, देव समर्थ आहे, देव सर्व समर्थ परमेश्वर आहे. आणि म्हणून याकोबाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 12 वचन वाचत असताना आम्हाला समजून येते काय म्हणते पहा वचन. वाचा वाचा वाचा. जो मनुष्य परीक्षेमध्ये टिकतो तो धन्य. हालेलुया. जो मनुष्य भारी प्रवासामध्ये जात असताना टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या आमेन हालेलुया हालेलुया. 40 दिवस उपास आणि प्रार्थना का करायचे? पुष्कळ बहिणी आहेत, पुष्कळ भाऊ आहेत की माझं काम व्हायला पाहिजे, माझा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे, माझं लग्न कार्य व्हायला पाहिजे, मला चांगलं घर मिळायला पाहिजे. अनेक उपास धरतात. खरा उपास काय आहे? खरं उपास काय? जो भारी प्रवास आहे. देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. देवाने तुम्हाला आणि मला वेगळं केलंय प्रभूच्या कार्यासाठी. जो भारी प्रवास करायचा आहे, जो कठीण आहे, जो त्रासाचा आहे, जो बंधनाचा आहे, जो निंदेचा आहे, जो छळाचा आहे, यामधून प्रवास करत असताना बायबल सांगतं तुम्हाला त्या परीक्षेमध्ये गुजरत असताना, चालत असताना परमेश्वर शक्ती देखील पुरवणार आहे, शक्ती देखील देणारा देव आहे. पुढे जाऊन वाचत असताना याकोबाचं 1 पत्र आणि 2 अध्याय वाचत असताना 2 वचन, 1 अध्याय आणि 2 वचन काय म्हणते पहा. 1 अध्याय आणि 2 वचन. माझ्या बंधूंनो, माझ्या बहिणींनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. तेव्हा तुम्ही आनंदच करा, तेव्हा तुम्ही
प्रभूने काय केलं? कसली भयानक परिस्थिती होती. एक जण बुक्क्या मारत होता, एक जण केस ओढत होता, एक जण चापटी मारत होता, एक जण थुकत होता, तरी तो आनंदच करत होता. का आनंद करत होता? प्रभूने ती सेवा त्याला दिली होती. प्रभूने ते कार्य त्याला दिलं होतं, ते कार्य पूर्ण करायचं. आज देवाने तुम्हाला आणि मला जे कार्य दिलेलं आहे ते पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला आणि मला एक भारी प्रवास करायचा आहे. या 40 दिवसाचा उपास आणि प्रार्थनेचा अर्थ आहे सुवार्ता सांगणं, भारी प्रवास करणं. भारी प्रवास करणं म्हणजे संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, समस्या येऊ द्या, बंधनं येऊ द्या, कुठले बी प्रॉब्लेम येऊ द्या, मला जी सेवा सोपवून दिलेली आहे ते सेवेचं कार्य करणं हे तुम्हाला आणि मला आज पवित्र आत्म्याच्या द्वारे, सामर्थ्याच्या द्वारे प्रभू चालवणार. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.